नमस्कार, मी हबीब चव्हाण. तुम्ही पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज. चाळीसगावमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक घटना समोर आली आहे. माजी खासदार उन्मेष भैयासाहेब पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात NCR क्रमांक 0613/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 352 व 356 अन्वये ही नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी योगेश दिलीप बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 28 जून 2026 रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर सुरू असलेल्या जन आक्रोश धरणे आंदोलन दरम्यान माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाषण करताना पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी आक्षेपार्ह व अवमानकारक शब्दांचा वापर करून सार्वजनिकरित्या बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महत्त्वाची सूचना, या वृत्तातील माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या अदाखलपात्र गुन्ह्याच्या अधिकृत नोंदणीवर आधारित आहे. तक्रारीतील आरोप हे तक्रारदाराचे म्हणणे असून त्याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयीन अथवा पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. अशाच अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दैनिक लेटेस्ट न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपले मत नक्की कळवा. कॅमेरामनसह मी हबीब चव्हाण, दैनिक लेटेस्ट न्यूज, चाळीसगाव. धन्यवाद.